नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शेती मित्र पेरू व आंबा मार्गदर्शक लक्ष्मण शिंदे. आपण आज श्री स्वामी समर्थ अक्कलकोट यांच्या पावनभूमीमध्ये आहे. तिथे आपले जे आळगी म्हणून गाव आहे, त्या आळगी गावचे संगप्पा हातुरे सर हे आपल्या श्री साई माऊली ग्रुपच्या अंतर्गत यांनी 5 एकरचा सदाबहार पेरूचा प्लॉट 6x2 वरती 8 महिन्यापूर्वी लागवड केली होती. या लागवडीतून आज 8 महिने पूर्ण झाले. म्हणजे आपण जे सांगितलं होतं सरांना की 4थ्या महिन्यामध्ये कळी आणि 8व्या महिन्यामध्ये तुमचा माल हार्वेस्टिंगला येणार, त्या पद्धतीने त्यांनी खूप सुंदर नियोजन केलं आणि आज त्यांचा बराचसा माल हार्वेस्टिंगला आलाय. सर, प्रथमतः तुमचं स्वागत आहे. तर आपली एक आपल्या शेतकऱ्यांना ओळख सांगा सर आपली. नमस्कार, मी संगप्पा रामचंद्र हत्तुरे, सदीक शेवरटी काळगी, हत्तुरे अग्रोसायन्स फार्मर फूड कंपनी गुटेवाडी, नवजीवन नवभारत फाउंडेशन आळगी आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती मिशन पंचकृषीतलं गाव. मी आळगी तालुका अक्कलकोट. धन्यवाद सर. बघा, आज साहेबांनी 5 एकरचा हा आपला सदाबहार पेरूचा प्लॉट लावला आहे, ज्याला का 8 महिने झाले. आणि सर 100% पूर्ण ही शेती जी आहे ही सेंद्रिय करतात. सर, आपण सेंद्रिय शेती करीत असताना आपलं काय काय नियोजन आहे इथे? सर, मी श्री साई माऊलीच्या मार्गदर्शन आणि गो फार्मिंगच्या मार्गदर्शनाखाली आणि आपले कृषी विभाग अक्कलकोट, कृषी विभाग सोलापूर, आत्मा ऑफिस यांच्या वेळोवेळी मार्गदर्शनानुसार आम्ही कल्चर बनवलो, बीआरसी युनिट बनवलो आणि सुरुवातीपासून आपण तुम्ही सांगितल्याप्रमाणे मार्गदर्शनाखाली आम्ही सेंद्रिय पद्धतीने करत आलो. सर, त्यामध्ये शेणखत आहे, शेळीखत आहे, 100% ऑर्गॅनिक पद्धतीने आम्ही काम करत आहोत. खूप सुंदर सर. म्हणजे स्वतःच तुमचं याचं युनिट पण आहे का जे कल्चर तयार करताय. बघा, येत्या काळामध्ये ह्या कल्चरचा उपयोग एवढ्या पंचक्रोशीतल्या शेतकऱ्यांना पण होणार आहे का त्यांचं मुख्य हेतू असा आहे की शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती केली पाहिजे आणि त्या पद्धतीने ते काम करताय. तर आज आपण बघू शकता की हार्वेस्टिंगला माल आलेला आहे आणि हार्वेस्टिंगच्या सोबतच वरती परत कळ्या पण लागलेल्या आहे आणि काही माल परत फर्म पिशवी मध्ये जाण्यासाठी पण आहे. बघा सर, एक आपल्याला पेरू तोडून दाखवा का आज साईज काय झाली आपल्या पेरूची. बघा, 8व्या महिन्यामध्येच हा पेरू हार्वेस्टिंगला जाणार आहे. मार्केटला 200, 250, 300 ग्रॅम पर्यंत. बघा, इतकी सुंदर चकाकी आणि पेरूची साईज मिनिमम 350, 400 ग्रॅम पर्यंत बनली आहे. हा तरी बुडाचा माल आहे, सुरुवातीचा पेरू आहे. त्या पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने क्वालिटी तयार झाली आहे त्याची. आणि मला शेतकऱ्यांना सांगायला आवडेल का हातुरे साहेबांनी ह्या बागेमध्ये साहेब, मी तुम्हाला असं विचारू इच्छितो की आता एकूण ह्या किती झाडं बसले आणि एकूण या झाडांना किती फर्म पिशवी बसली आतापर्यंत आपल्या? सर, साधारणतः 5 एकर मध्ये रोड वगैरे सोडून जवळपास 13,700 रुपये बसलेले आहेत सर. आणि फोम जवळपास 2.5 लाखापर्यंत आहे. सुरुवातीचं बीड असल्याकारणे आम्ही थोडंफार लावलेलं, थोडं अजून बाकी आहे सर, अजून बसवायचं पेंडिंग आहे. बघा, 2.5 लाख इतकी फर्म पिशवी, 13,14,000 झाडं लावली, त्यांनी रोपं लावले आणि त्याच्यातून 2.5 लाखापर्यंत फर्म पिशवी बसली. बघा, मार्केट चढ उतार हा मार्केटचा चालू असतो, पण टनेजने उत्पन्न घेणं हा आपला मुख्य हेतू आहे. आणि त्या हेतूच्या माध्यमातून आज 2, 2.25, 2.5 लाख फर्म पिशवी लागणं म्हणजे किती टनेजने माल निघेल त्यांचा. आणि जो की 8व्या महिन्यामध्ये त्यांचा हार्वेस्टिंग साठी आलेला आहे. आणि जे हातुरे साहेबांनी नियोजन केलं आहे की बघा, प्लॉटचं एवढा मोठा प्लॉट असताना कुठलंही तण नाही, त्यांनी विडमेटचा वापर केला आहे. म्हणजे आपण जी आधुनिक शेतीमध्ये आहे आज, लेबरलेस फार्मिंग करायची का कमीत कमी मजूरमध्ये कसं काम करता येईल, त्या विडमेटमुळे त्यांचं निन्नी खुरपणी असेल याची मजुरी वाचते. सुंदर असं त्यांचं नियोजन आहे. फर्म पिशवी पण सगळी प्रॉपर लागली आहे. परत वरती काळ्या सेटिंगला आहे. तर हातुरे सर, आपण हा जो आज कन्सेप्ट तयार केलाय की जी ऑर्गॅनिक शेती आणि त्याच्या पुढे जाऊन अतिगंधात लागवड करून आणि जास्तीत जास्त टनेजने उत्पन्न घ्यायचं, तर याच्या मार्गदर्शनाविषयी काय सांगा? साई माऊली नाशिक टीम आणि माननीय श्री डॉक्टर प्रशांत गवळी सरांच्या मार्गदर्शन गो फॉर्मली यांच्या संयुक्त विद्यमाने
ऑर्गॅनिक पद्धतीने सेंद्रिय पद्धतीने हे केलेलं सर. आपल्या प्लॉटवरती मार्गदर्शन कसं चालतं साहेब? एकदम परफेक्ट. आणि सर प्रत्येक 8 ते 10 दिवसांनी माननीय श्री लक्ष्मण शिंदे सर वेळोवेळी टेलिफोन म्हणा प्रॅक्टिकली व्हिजिट करून आम्हाला मार्गदर्शन करत आहेत. बघा या प्लॉटवरती आपले माननीय सिद्धार्थ केदारे साहेब, माननीय संतोष गांगुर्डे सर आणि सर्व टीमचं या प्लॉटवरती लक्ष आहे. कारण अक्कलकोटच्या एरियामध्ये सरांनी आपल्यावरती विश्वास ठेवून हा प्लॉट यशस्वी केला. आणि इथून पुढे आज सर आपल्या शेतीला साधारण किती शेतकऱ्यांनी भेट दिली आतापर्यंत आणि या शेतीशी जोडायला किती शेतकरी तयार आहेत? सर डॉक्टर पंजाबराव देशमुख शिंदे शेती मिशन आहे ना, 10 गावचे आपले शेतकरी गट आहेत फार्मर प्रोड्युसरच्या अंडरखाली. आणि जवळपास रोज एक 8 ते 10 लोक गेस्ट लोक व्हिजिटला येऊ लागले सर. क्या बात. हा सर. आणि त्याचं रेकॉर्ड पण मेंटेन आहे. जे लोक आहेत त्यांना त्यांचं नाव, गाव, मोबाईल नंबर सगळं नोट डाऊन केलेलं आहे. भविष्यात ते पुन्हा पण मार्गदर्शन करता येईल. बघा इतकं सुंदर नियोजन आहे की जे शेतकरी ह्या प्लॉटला व्हिजिटला येत आहे त्यांनी त्याचं रजिस्टर बनवलंय, त्यांचं नाव, मोबाईल नंबर घेत आहे. आणि बरेचसे कॉल त्याच्यातून आपल्याला आले हातुरे सरांच्या माध्यमातून की आम्हाला पण लागवडी करायची आहे सर, पुढचं मार्गदर्शन काय? म्हणजे 8 महिन्यामध्ये हा प्लॉट मार्केटला फळ विकायला गेलं. या ताकदीने आज शेतकऱ्याला कमी वेळेमध्ये, कमी मजुरामध्ये आणि जास्तीत जास्त उत्पन्न घेणं या दृष्टीने आपलं कामाची वाटचाल चालली आहे. आणि ती यशस्वीरित्या आज आपण 1660 एकर पेरू आणि 165 एकर प्लस झेन आंबा याची लागवड करतोय. सर आपल्याला जी झेन आंब्याची विषयी माहिती दिली गेली, तर हातुरे साहेबांना पुढच्या टप्प्यामध्ये जो आपल्याला समोर ऊस दिसतोय या ऊसाच्या क्षेत्रामध्ये 100% त्यांना 2 एकरवरती झेन आंब्याची लागवड करायची आहे. झेन आंबा म्हणजे हा वर्षातून 2 ते 3 वेळेस येणारा, वर्षभर आपल्याला उत्पन्न देणारा आणि आज आंबा म्हणजेच ऑड सीझनला येणं, त्याच्यातूनही लाखो रुपये आपण उत्पन्न घेऊ शकतो. तर हातुरे साहेबांनी खूप सुंदर नियोजन केलं आहे. त्यांचं पुढच्या टप्प्यात जे डाळ मिलचं काम चालू आहे आणि अजून ते स्वतः अॅग्रो टुरिझमचं कामाला सुरुवात करताय का शासनाच्या मार्फत ते जे अॅग्रो टुरिझम उभा करताय त्या अॅग्रो टुरिझम साठी मी त्यांना खूप शुभेच्छा देतो. आणि इतका सुंदर प्लॉट आणि सुंदर नियोजन करून त्यांनी एक शेतकऱ्यांसाठी आदर्श तयार करून दिला आहे की खरोखर अतिगंधाट लागवड करून आणि कमी एकरामध्ये जास्त उत्पन्न आपण घेऊ शकतो. आज 2 लाख प्लस इतकी फर्म पिशवी लागलेली आहे. त्याची मार्जिन जर काढली तर 1 किलोमध्ये 4 पेरू जरी पकडले तरी आज त्यांचा 35-40 टन माल इतका हार्वेस्टिंग साठी आलेला आहे. मार्केटचा चढ उतार चालू असतो, पण तरी 29 तारीख सप्टेंबर महिन्याच्या आजचा जर मार्केट पाहिलं तर कमीत कमी 35 रुपयापासून 50 रुपयापर्यंत आज मार्केट चालू आहे. नवरात्रीचे दिवस चालू आहे. त्यांना आपल्या लक्ष्मी मातेचा 100% आशीर्वाद आहे आणि त्या पद्धतीने त्यांची वाटचाल यशस्वी चालली. मी त्यांना खूप खूप आणखीन एक आहे सर, तर मला हे गांडूळ खत दाखवतो सर. बरं. 5 एकरामध्ये बघा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या शेतामध्ये गांडूळ आहे. म्हणजेच शेतकऱ्याचा मित्र जो समजला जातो गांडूळ. बघा शेतीचा सेंद्रिय कर्ब वाढवणं किंवा जमीन भुसभुशीत ठेवणं हे गांडूळ इतकं छान काम करतं, म्हणून त्याला शेतकऱ्याचा मित्र म्हटलं जातं. जे सेंद्रिय शेती करताय त्या माध्यमातून ते हाडाचे शेतकरी आहे आणि त्यांची विचार खूप पॉझिटिव्ह आहे. त्या गोष्टीने त्यांनी आपल्या शेतामध्ये गांडुळांची पण संख्या वाढवली आणि प्लॉट पण खूप सुंदर झालाय. तर त्यांच्या मी पुढच्या कामाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि धन्यवाद देतो. हातुरे साहेबांचं पुढच्या फ्युचरच्या दृष्टीने जे काही नियोजन आहे ते आपल्याला थोडक्यात मांडतील का त्यांनी पुढचा टप्पा कामाचा कसा आहे आणि त्यांनी काय विजन ठेवलाय. नमस्कार सर, मी आळगी या लहान गावात अक्कलकोट तालुक्यामध्ये छोटंसं गाव आहे. आळगी 2000-3000 लोकसंख्या असलेलं गाव आहे. ऍक्च्युली माझं आई वडील शेतकरी आहेत. शेतकरी घरी मी जन्मलो आहे. माझं आधीपासून एक स्वप्न होतं, ड्रीम होतं सर. मी दुबई रिटर्न आहे. मला जॉब त्यावेळेस कळलं होतं की मला जॉब करायचंच नाही.
काय तर म्हणजे समाजामध्ये एक उत्क्रांती आणि समाजाला सोबत घेऊन चालायचं माझं विजन होते त्यावेळी. त्यामुळे तर जॉब स्विच करून मी 2013 साली दुबईला रिटर्न येऊन माझं छोटंसं उद्योग चालू केलं कृषी उद्योगामध्ये. जवळपास आज 11-12 वर्ष होत आलं सर शेतकरी सोबतच. आणि त्यासोबत महिला बचत गट आहे, शेतकरी गट आहेत. त्यांना भविष्यात भरपूर फायदा होणार आहे आपल्या कंपनीचे मार्गदर्शनाखाली. बघा म्हणजे त्यांचं पुढच्या टप्प्यात खूप चांगलं काम आहे. म्हणजे अनेक जणांना ते रोजगार पण इथं उपलब्ध करून देणार आहे. त्यांच्या माध्यमामधून खूप सामाजिक कार्य पण चांगलं आहे त्यांचं. त्याचप्रमाणे त्यांनी जी सामाजिक कार्याच्या याच्यातून सर तुम्ही जे वृक्षारोपणाचं काम हाती घेतलं होतं ते कशा स्टेप मध्ये होतं? सर माझं अजून एक स्वप्न होतं. आता पैसे तर कमवलं आहे, पैशासोबत आपण माणसं पण जोडायला पाहिजे. त्या उद्देशानं मी फाउंडेशन काढलेलं आहे. मी फाउंडर आहे सर, नवजीवन नवभारत फाउंडेशनचं फाउंडर आहे मी. त्यांच्या संयुक्त उद्यमाने सर प्रत्येक शाळेत आजूबाजू जेवढ्या जिल्हा परिषद शाळा म्हणा, हायस्कूल शाळा म्हणा, सर हॉस्पिटल असतील, मग जे पडीक गावरान वगैरे जागा असतील गव्हर्नमेंटचे, तिथं मी आजपर्यंत सर 2000 प्लांटेशन पूर्ण केलेले आहे. त्यांनी त्यासोबत आम्ही संगोपन सुद्धा अजून करत आहे सर. ते शाळेत संगोपन प्लांटेशन सुद्धा शाळेत जे गरज वस्तू आहे ते गरज वस्तू पण पुरवलेले झालेले सर. खूप आज आनंद वाटला मला हातुरे साहेबांशी भेटून. असंही व्यक्तिमत्व आपल्या समाजामध्ये आहे की जे समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो, त्या माध्यमातून ते सामाजिक काम पण करताय. आणि जे आज कोरोनामध्ये आपण बघतोय लोक फक्त गेले ऑक्सिजनने, तर आज ते 2000+ त्यांनी वृक्षारोपण पण केलं आहे. तर मी त्यांचं खूप खूप कौतुक करतो आणि आज त्यांना भेटून खरोखर मनस्वी आनंद झाला मला. हातुरे साहेब, तुमच्या पुढच्या कामासाठी मी बेस्ट लक देतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो. असंच कार्य तुमच्या हातून घडत राहो. धन्यवाद. थँक्यू सर. विजयी भव गगन कहे विजयी भव. की सुरन भटकी है रोशनी है छटपटा रही रोशनी. गगन कहे विजयी भव.